नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे चौथं युनिट आहे त्यातील चौथा लेसन द टेम्पेस्ट याचा दुसरा पार्ट सादर करतोय. या अगोदरच मी याचा पहिला पार्ट अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिलेला नसाल तर तो जरूर पहा. पेज नंबर 109, 110, 111 व 112 एवढ्या पानावरती या दुसऱ्या पार्टमधील हा व्हिडिओ किंवा ही पेजेस मी आपल्यासमोर सादर करतोय या दुसऱ्या पार्टमध्ये. तर मग चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. In reality, Ariel informed Prospero the ship was safely anchored in one corner of the island. आता वस्तुतः खरं हे एरियलनं प्रोस्पेरोला त्याची माहिती दिली, जे काही सत्य आहे ते सांगितलं. ते काय होतं बघा, तर त्या बेटाच्या एका कोपऱ्यामध्ये ते जहाज अगदी सुरक्षितपणे ते अँकर्ड केलेलं होतं, म्हणजे त्याचा त्या जहाजाचा नांगर टाकलेला होता. फर्डिनांड वॉज ऑल अलोन ऑन द बीच. आता जो फर्डिनांड होता तो एकटाच त्या बीचवरती होता. अँड अलोन्सो, अँटोनियो, गोन्झॅलो अँड द अदर्स वेर वँडरिंग अबाउट ऑन द आयलँड, नॉट नोईंग वेअर टू गो. आता फर्डिनांड हा एकटाच बीचवरती होता. त्याच्यानंतर अलोन्सो, अँटोनियो आणि गोन्झॅलो हे त्यांच्याबरोबर इतरांबरोबरती त्या बेटावरती हे वँडरिंग करत होते, म्हणजे ते भटकत होते, ते वाट चुकलेले होते. त्यांना नेमकं कुठं जायचं हे माहीत नव्हतं, त्यामुळे ते इतरत्र असे त्या बेटावरून ते भटकत होते. भटकंती त्यांची चाललेली होती, कारण का तर कुठं जायचं हे त्यांना माहीत नव्हतं. पेज नंबर 110 वरती बघूयात. एरियल, माय जॉयफुल स्पिरिट, सेंट प्रोस्पेरो. आता प्रोस्पेरोनं एरियलला म्हणाला की एरियल, माझ्या अत्यंत आनंदी असलेल्या असा उत्साही असलेला असा चैतन्यमयी आत्म्या, ब्रिंग फर्डिनांड हिअर ॲट वन्स, फॉर माय डॉटर मस्ट सी हिम. तर तू काय कर, तर ताबडतोब फर्डिनांडला इथं घेऊन ये. कारण का तर माझ्या मुलीला त्याला बघायचं आहे. कुणाला? फर्डिनांडला पाहायचं आहे माझ्या मुलीला. रिमेंबर मास्टर, आय हॅव सर्व्ड यू जॉयफुली ऑल दीज इयर्स अँड यू प्रॉमिस्ड मी दॅट यू वुड सेट मी फ्री वन डे. त्यानंतर एरियल आपल्या मालकाला प्रोस्पेरोला सांगतो की मालक, ही गोष्ट तुम्ही आठवणी ठेवा की मी तुमची इतकी वर्ष झालं अत्यंत आनंदानं मी तुमची काय केली आहे तर सेवा केलेली आहे, आणि तुम्ही मला वचन सुद्धा दिलेलं आहे की तुम्ही मला काय करणार आहात तर एक दिवस मला तुम्ही मुक्त करणार आहात, सोडणार आहात. ओबे माय कमांड्स नाव, प्रोस्पेरो said to him, and in 2 days I shall set you free. तर त्यानंतर प्रोस्पेरो एरियलला म्हणतो की माझी आज्ञा आहे ती माझ्या आज्ञेचं पालन कर, आणि येत्या 2 दिवसातच मी काय करेन तर मी तुला सोडून देईन, मी तिला मुक्त करेन. एरियल, assuming a form invisible to Ferdinand, enchanted the prince with a beautiful song. आता एरियल काय केलं तर assuming a form invisible to Ferdinand, अदृश्य स्वरूप धारण केलं. आता assume या शब्दाचा अर्थ गृहीत धरणं किंवा एखादी गोष्ट सत्य आहे असं समजून चालणं, धरून चालणं. तर बघा, एरियलनं काय केलं तर आपण अदृश्य आहोत असं भासवलं फर्डिनांडला, आणि त्यानं काय केलं तर फर्डिनांडवरती त्यानं एन्चॅन्टेड द प्रिन्स विथ अ ब्युटिफुल सॉन्ग. एन्चॅन्टेड म्हणजे त्याच्यावरती
जादू केली किंवा त्याला मोहवलं, त्याला रमवलं. म्हणजे त्याला एका सुंदर गीतानं काय केलं, फर्डिनांडला त्यानं रमवलं आणि लिडिंग हिम केअरफुली इन टू द प्रेझेन्स ऑफ प्रोस्पेरो अँड मिरांडा. अगदी काळजीपूर्वक त्याने काय केलं तर त्याला त्या गीतावरती त्यानं मोहवल्यामुळं फर्डिनांड त्याच्या पाठीमागं प्रोस्पेरो आणि मिरांडा जिथं होते तिथं तो घेऊन आला. त्यांच्या जिथं ते थांबलेले होते तिथं तो घेऊन आला. म्हणजे एरियलला जी आज्ञा दिलेली होती प्रोस्पेरोनं की तू त्याला घेऊन ये, तसंच तो अदृश्यपणे ते गाणं गात ते वास्तव आहे असं समजवत किंवा तसा भास निर्माण करत तो त्याला तिथपर्यंत घेऊन आला. अँड ऑल हॅपन्ड एक्झॅक्टली ॲज प्रोस्पेरो हॅड प्लॅन. आणि जसं प्रोस्पेरोनं जशा प्रकारची योजना केलेली होती त्या प्रकारेच हे सगळं घडलं. मिरांडा, हू हॅड नेव्हर एव्हर सीन एनी ह्युमन बीइंग एक्सेप्ट हर फादर, लुक्ड ॲट द हँडसम यंग प्रिन्स अँड वॉज थ्रिल्ड. आता मिरांडा जिनं आत्तापर्यंत एकही मानव बघितलेला नव्हता, मनुष्य प्राणी तिनं पाहिलेला नव्हता आपल्या वडिलांना सोडून. म्हणजे तिच्यासाठी वडील त्या बेटावरती ते दोघंच होते मनुष्य रूपामध्ये, मानव हे ते दोघंच होते, कारण बाकीचे ते आत्मे होते. तर मग आपल्या वडिलांना सोडून तिनं आतापर्यंत कुठलाही मानव पाहिलेला नव्हता. आणि हा एक अत्यंत देखणा असा तरुण असा राजपुत्र त्याला तिनं पाहिलं आणि ती थ्रिल्ड झाली, म्हणजे ती रोमांचित झाली, ती आनंदून गेली. आय माइट कॉल हिम अ थिंग डिवाइन, शी एक्सक्लेम्ड. डिवाइन म्हणजे दैवी किंवा ईश्वरी. तर कदाचित ती ईश्वरी किंवा दैवी सामर्थ्य किंवा एखादी गोष्ट असल्यासारखं मी त्याला बोलावं का, असं ती उद्गारते. फॉर नथिंग नॅचरल आय एव्हर सो नोबल. कारण आतापर्यंत मी कुठल्याही इतक्या नैसर्गिक गोष्टी की ज्या इतक्या उमद्या असतील, नोबेल या शब्दाचा अर्थ उमद्या असणं, तर त्या मी कधीही पाहिलेल्या नव्हत्या. म्हणजे ही जणू एखादी दैवी कुणीतरी ही व्यक्ती आहे असंच तिला ते वाटलं होतं. फर्डिनांड टू वॉज ॲस्टोनिश्ड टू सी सच अ ब्युटिफुल यंग गर्ल इन अ डेसोलेट प्लेस लाईक द आयलँड. आता फर्डिनांड सुद्धा या एका सुंदर आणि तरुण मुलीला एकाकी अशा, डेसोलेटेड या शब्दाचा अर्थ डेसोलेट म्हणजे एकाकी, तर डेसोलेट प्लेस लाईक द आयलँड, ते जे बेट होतं, आयलँड होतं, ते एक प्रकारचं एकाकी असं होतं, भयान असं होतं, जिथं कुणीही निर्मानुष अशा ठिकाणी एका तरुण सुंदर मुलीला पाहून तो सुद्धा ॲस्टोनिश झाला, म्हणजे तो सुद्धा आश्चर्यचकित झाला, फर्डिनांड सुद्धा. मस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलँड ही थॉट टू हिमसेल्फ. आता तो असं म्हणतो की निश्चितच ही मुलगी या बेटाची देवी असावी, या बेटावरती देवी असावी, असं त्याने स्वतःशी विचार केला. ॲज दे गेज टू इच अदर इन वंडर, ॲडमायरेशन अँड लव्ह, प्रोस्पेरो वॉज सिक्रेटली प्लीज्ड. आता ते एकमेकांकडे टक लावून पाहत होते, आश्चर्यानं, कौतुकानं, ॲडमायरेशननं, वाहवानं किंवा आणि सोबतच प्रेमानं ते दोघंही तरुण आणि ती तरुणी एकमेकांकडं आश्चर्यानं, कौतुक किंवा वाहवा, प्रशंसनं आणि प्रेमानं ते एकमेकांकडे पाहत होते. आणि प्रोस्पेरो मात्र हा तिथं सिक्रेटली प्लीज्ड, म्हणजे तो अगदी गुप्तपणे त्याचं अस्तित्व तिथं होतं आणि तो त्या आनंदून जात होता. बट आउटवर्डली, पण बाहेरून मात्र ही प्रिटेंडेड टू बी अँग्री. तर वर करणे मात्र त्यांना असं दाखवलं की आपण खरोखर खूपच रागावलेला आहोत. प्रिटेंडेड या शब्दाचा अर्थ सोंग घेणे, त्यानं असं सोंग घेतलं की आपण खूप रागवलेले आहोत असं त्यानं दाखवलं बाहेरून. ही अक्यूज द प्रिन्स ऑफ स्पाईंग ऑन द आयलँड टू कॅप्चर इट फॉर हिमसेल्फ. त्यानं अक्यूज म्हणजे दोष देणं किंवा आरोप ठेवणं. त्यानं त्या राजपुत्रावरती माझी हेरगिरी करण्याचा, तू माझी हेरगिरी करतोयस आणि मला पकडण्यासाठी तू या बेटावरती इथं आलायस, माझी हेरगिरी करण्यासाठी तू इथं आलेला आहेस, अशा प्रकारचा आरोप त्यानं फर्डिनांडवरती लावला. कोणी लावला? प्रोस्पेरोनं फर्डिनांडवरती हेरगिरीचा आरोप लावला.
फॉलो मी ही सेड टू द प्रिन्स. त्याने सांगितलं माझ्या पाठीमागे ये. आय शॅल टाय यू अप नेक अँड फिट टुगेदर. मी काय करेन तर मी तुला बांधेन, तुझे दोन्ही पाय आणि मान वगैरे सगळं मी गळा मी बांधेन तुला, मी बांधून ठेवीन असं तो म्हणतो. The brave prince drew his sword to defend himself, but Prospero waved his magic stick, and the prince was forced to stand like a statue as still as stone. आता तो राजपुत्र होता, तो सुद्धा शूर होता. त्याने काय केलं तर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, स्वतःचं डिफेंड करण्यासाठी त्याने स्वतःची तलवार काढली. आणि पण तेवढ्यात प्रोस्पेरोने काय केलं तर आपली जादूची जी काठी होती, छडी होती, ती हलवली आणि त्या राजपुत्राला एखाद्या पुतळ्यासारखं अगदी किंवा एखाद्या दगडासारखं एका ठिकाणी स्थिर स्तब्ध राहायला भाग पाडलं त्यानं. मिरांडा begged her father to be kind to the sweet prince, but Prospero took the prince to a cave. आता मिरांडाने सुद्धा आपल्या वडिलांना अशी विनवणी केली, याचना केली की तुम्ही काय करा तर तुम्ही थोडंसं मृदूपणे त्याच्याशी वागा, थोडंसं दयाळूपणे वागा त्या राजपुत्रासोबत. तरी सुद्धा प्रोस्पेरोने मात्र त्याला घेऊन तो एका गुहेच्या ठिकाणी गेला, वेअर ही वॉज मेड टू वर्क. जिथं त्याला काम करायला लावलं. कशाच काम बघा तर कॅरिंग हेवी लॉग्स. त्याला खूप मोठाले जाडजूड आणि खूप वजनदार असणारे असे लॉग्स म्हणजे ओंडके वगैरे त्याला वाहून न्यायला लावले. तिथे त्याला काम लावलं. दिस वॉज ओनली अ ट्रायल ऑफ हिज लव्ह. आता ही त्या फर्डिनांडच्या मिरांडावरील प्रेमाची ही एक ट्रायल होती, एक चाचणी होती किंवा त्याची परीक्षा होती त्याच्या प्रेमाची. फॉर ॲज ही वॉच देम फ्रॉम अफार. आता तो त्यांना पाहत होता दूरवरून. ही सॉ द यंग पीपल टॉकिंग टू इच अदर, गेटिंग टू नो इच अदर अँड व्हेरी सून फॉलोइंग इन लव्ह विथ इच अदर. आता त्याने ते पाहिलं की ही दोघे जण म्हणजे आपली मुलगी आणि तो राजमित्र हे काय करतात तर एकमेकांशी बोलतायत, एकमेकांना ते जाणून घेत आहेत आणि लगेचच ते काय करतायत तर एकमेकांच्या प्रेमामध्ये पडत आहेत असं त्याने ते पाहिलं. दुरून तो पाहत होता हे सगळं. आय शॅल बी किंग ऑफ नेपल्स वन डे, फर्डिनांड सेड टू मिरांडा. आता याच्यानंतर फर्डिनांड मिरांडाला म्हणतो की मी एक दिवस मी काय होणार आहे तर मी नेपल्सचा मी राजा होणार आहे असं त्याने त्याला सांगितलं. अँड यू शॅल बी माय क्वीन आय प्रॉमिस यू. आणि तू मात्र माझी राणी होशील असं मी तुला वचन देतो की मी ज्या दिवशी मी नेपलचा राजा होईन एक दिवस आणि नंतर काय करेन तर तू माझी राणी होशील. ॲट दिस प्रोस्पेरो स्माइल्ड अँड अपेरिंग बिफोर देम. आता यावरती प्रोस्पेरो हसला आणि त्यांच्या समोर तो दृश्य स्वरूपामध्ये आला. सेड टू फर्डिनांड. आणि फर्डिनांडला म्हणतो ऑल युअर ट्रबल्स वेअर मिअरली ट्रायल्स ऑफ युअर लव्ह. तर आतापर्यंत मी तुला जो त्रास दिलेला होता, ज्या गोष्टींना अडचणींना तुला सामोरं जावं लागलेलं होतं, हे सगळं काय होतं तर ही तुझ्या प्रेमाची परीक्षा होती. केवळ मिअरली म्हणजे केवळच तुझ्या त्या प्रेमाची काय होती तर ती परीक्षा होती. अँड यू हॅव नोबली स्टूड द टेस्ट. आणि तू काय केलंस तर माझ्या ह्याच्या परीक्षेला अगदी उमदेपणानं तू काय केलंस तर तू माझ्या त्या परीक्षेला तू सामोरं गेलास, त्याच्यामध्ये तू खरा उतरलास. आय गिव्ह यू माय डॉटर अ प्राइसलेस गिफ्ट. तर मी काय करेन तर मी काय करतोय तर तुला माझी मुलगी मी देव करतोय, मी तुला माझी मुलगी देतोय विवाह करण्यासाठी. जे माझी मुलगी एक प्राइसलेस असं गिफ्ट आहे, म्हणजे एक बहुमूल्य अनमोल अमूल्य असा एक माझा ठेवा आहे, गिफ्ट आहे. ती मी काय करतोय तर ती तुला मी देऊ करतोय. आता इथं नोबल उदार उमदा अशा अर्थाचा शब्द आहे तो. इन द मीन वाईल इन अनदर पार्ट ऑफ द आयलंड द evil and treacherous Antonio was once again plotting a murder. आता त्या दरम्यान त्या
बेटाच्या दुसऱ्या भागावर मध्ये दुष्ट आणि दगाबाज असा एव्हिल आणि ट्रेचरसचा अर्थ दगाबाज किंवा विश्वासघातकी असा जो अँटोनिओ होता तो काय करत होता, तर तो एका मर्डरचं तो प्लॉटिंग करत होता. टू प्लॉट म्हणजे कट रचणं, म्हणजे एका खुणाचा तो कट एका खुणाचा तो कट रचत होता. दिस टाइम ही प्लान टू किल किंग अलोन्सो. आता यावेळेला त्यानं कुणाला मारायचं त्यानं कट केला होता, तर जो राजा अलोन्सो होता त्याला ठार करण्याचा त्यानं काय केला होता, तर त्यानं कट रचलेला होता. सो दॅट हिज ब्रदर सेबॅस्टियन कुड बिकम द किंग. आणि राजाला ठार करायचं, अलोन्सोला ठार करायचं आणि त्या ठिकाणी आपल्या भावाला म्हणजे जो सेबॅस्टियन आहे त्याला काय करायचं, तर आपला तिथं राजा बनवायचं. या उद्देशानं तो अलोन्सोला मारण्याचा त्यानं कट रचलेला होता किंवा रचत होता तो. द टू विकेट मेन वेर अबाउट टू किल द स्लीपिंग किंग. आता ही दोन दुष्ट माणसं झोपलेल्या राजाला मारणारच होती. वेन एरियल वोक हिम अप. तेवढ्यात एरियलने काय केलं, तर त्याला उठवलं राजाला, सेव्हिंग हिज लाईफ इन द निक ऑफ टाइम. म्हणजे या वेळेला हा जो काही वाईट अशी वेळ आलेली होती किंवा वाईट परिस्थिती आलेली होती, या परिस्थितीमध्ये काय केलं, तर त्यानं त्याचा जीव वाचवला. कुणी? एरियलनं झोपलेल्या राजाला उठवलं आणि त्याचा जीव वाचवला. आता इथं निक ऑफ टाइम असा अर्थ दिला. तर निक या शब्दाचा अर्थ एखादी अवस्था असते, म्हणजे स्टेट असतं किंवा एखादी फेज वगैरे, टप्पा, परिस्थिती असा अर्थ इथं आपण घेतलेला आहे. तर म्हणजे त्या वेळेपुरतं, त्या वेळेत ते काय केलं, तर त्यानं तिथं अशा परिस्थितीमध्ये त्याने त्याचा जीव वाचवला. मेनी मोर ट्रिक्स डिड एरियल प्ले ऑन प्रोस्पेरोज एनिमेज. आता एरियलनी अशा अनेक युक्त्या, क्लुप्त्या त्या प्रोस्पेरोचे जे काही शत्रू होते त्यांच्यावरती त्याने वापरल्या गेल्या. ही कॉज्ड देम टू वँडर अबाउट. त्याने काय केलं, तर त्यांना भटकवायला लावलं, निर्हेतुकपणे कुठेही त्याने फिरायला लावलं, भटकवायला लावलं. ही फील्ड देअर इयर्स विथ स्ट्रेंज अँड फ्राईटफुल नॉइजेस. त्याने काय केले, तर त्यांचे आवाज हे भयावह अशा आणि विचित्र अशा आवाजांनी त्यांचे कान त्यानं भरून टाकले. कुणाचे? तर प्रोस्पेरोनच्या शत्रूंचे. वेन दे वेर फेंट विथ हंगर ही सेट अ ह्यूज बँक्वेट बिफोर देम. आता ज्या वेळेला त्यांना खूप भूक लागली होती, ते फेंट झाले होते, म्हणजे दुर्बल झाले होते, क्षीण झाले होते किंवा दुबळे झाले होते, भुकेने त्यांचा जीव व्याकुळ झाला होता. अशा वेळेला त्याने काय केलं, तर त्यांच्यासाठी एक प्रचंड मोठी अशी एक बँक्वेटची त्यानं नियोजन केलं, त्यांच्यासमोर मांडलं. बँक्वेट या शब्दाचा अर्थ मेजवानी त्यांच्यासमोर मांडली. ओनली टू टेक इट अवे वेन दे टच द फूड. आता ज्या वेळेला भुकेलेली ती माणसं आपल्यासमोर मेजवानी वाढून ठेवलेली आहे आणि ते त्यांना त्या मेजवानीला किंवा त्या खाद्यपदार्थांना टच करायला गेले की लगेच एरियलने काय करायचं, त्यांना ते सगळे तिथनं पदार्थ तिथनं सगळे घेऊन जायचा किंवा तो तिथनं नाहीसे करायचा. वेन द मेन वेअर नियरली आउट ऑफ देअर सेन्सेस विथ फिअर अँड हंगर. आता बघा, तर ज्या वेळेला ही सगळी माणसं आउट ऑफ देअर सेन्सेस म्हणजे ती त्यांच्या योग्य अशा मनस्थितीमध्ये ती नव्हती किंवा त्यांच्यावरती ताबा नव्हता, त्यांचं भान हरपलेलं होतं. कशाच्या? तर भीती आणि भूक या दोन प्रचंड भीती आणि प्रचंड अशा भूक या दोन्ही भावनांनी त्यांच्यावरचा ताबा सुटलेला होता. त्यावेळेला त्यांना भान नव्हतं. त्यावेळेला एरियल रिमाइंडेड देम ऑफ देअर ट्रेचरी अँड विकिडनेस इन द पास्ट. त्यावेळेला एरियलनं काय केलं, तर त्यांनी त्यांच्या विश्वासघातकीपणाची आणि त्यांच्या दुष्टपणाची, ते जे भूतकाळामध्ये जे त्यांनी विश्वासघातकीपणा आणि दुष्टपणा जो काही त्यांनी केलेला होता त्याची त्यांना एरियलनी आठवण करून दिली. किंग अलोन्सो अँड द लॉयल लॉर्ड गॉन्झालो वेर फिल्ड विथ ग्रीफ. आता राजा अलोन्सो आणि जे निष्ठ असे राजाचे निष्ठ असे असणारे जे लॉर्ड होते गॉन्झालो यांना
त्यांच्या मनामध्ये खूपच ते शोक, दुःखानं त्यांचं मन भरलं गेलं. त्यांना खूप वाईट वाटलं, अतिव असं दुःख झालं, शोक करत होते ते. ग्रीफचा अर्थ मी सांगितला, अतिव दुःख होणे किंवा शोक करणे. फॉर ऑल द इनजस्टिस दॅट हॅड बीन डन टू प्रॉस्पेरो. तर आपण जे काही चुकीच्या गोष्टी ज्या प्रॉस्पेरो सोबत केलेल्या होत्या किंवा ज्या काही झालेल्या होत्या, त्यांच्याकडनं घडल्या गेल्या होत्या, किंवा जे अन्याय त्यांच्याकडून जो झाला होता, त्या सगळ्याबद्दल त्या दोघांनाही अत्यंत त्याचा खूप दुःख वाटलं, अतिव असं दुःख वाटत होतं त्या दोघांनाही, किंवा ते मनामध्ये त्यांच्या शोक वाटत होता. इन दिस रिपेंटंट मूड एरियल ब्रॉट दे बिफोर प्रॉस्पेरो. आता इथं रिपेंटंट चा अर्थ दिलाय फिलिंग सॉरी फॉर वन्स रॉंग डीड्स, म्हणजे एखाद्याच्या वाईट किंवा चुकीच्या कृत्याबद्दल वाईट वाटणे म्हणजेच पश्चाताप होणे. आता हा त्यांचा पश्चातापाचा त्यांची मनस्थिती होती, त्यांना पश्चाताप वाटत होता, आपल्या केलेल्याचा त्यांना पछतावा होत होता. आणि अशाच परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये एरियलनी काय केलं, तर या दोघांना प्रॉस्पेरो समोर येऊन आणून उभं केलं. ऍट फर्स्ट दे कुड हार्डली रेकग्नाइज द फॉर्मर ड्यूक ऑफ मिलान. आता पहिल्यांदा त्यांना तो ओळखू शकले नाही, त्याला ओळखताच आलं नाही त्यांना की हाच माजी, फॉर्मर या शब्दात माजी, मिलानचा माजी ड्यूक आहे, म्हणजे मिलानचा हा माजी सरदार आहे. यावरती त्यांना अगदी विश्वास बसलाच नाही, किंचित सुद्धा त्यांना वाटलं नव्हतं की हा त्या आहेच म्हणून. फॉर ही हॅड क्लॉथ इन हिज मॅजिक रॉब. आता याचं कारण का, तर त्यानं जादूगाराचे जे काही कपडे असतात, रॉब असतो, त्या रॉबमध्ये तो होता. म्हणजे झगा म्हणा किंवा पोशाख म्हणा, जादू लांबलचक असा जो झगा असतो तो जादूगाराच्या त्या वेशामध्ये, पोशाखामध्ये तो होता. त्यामुळं ते त्यांना ओळखू शकत नव्हते. बट प्रॉस्पेरो रिव्हील्ड हिमसेल्फ टू देम इन हिज ओन फॉर्म. पण प्रॉस्पेरोने काय केलं, तर रिव्हील्ड या शब्दाचा अर्थ शोड, म्हणजे प्रकट केलं किंवा उघड केलं. तर प्रॉस्पेरो मात्र आपल्या मूळ रूपामध्ये तो त्यांच्यासमोर उघड, म्हणजे आपलं मूळ रूप त्यांच्यासमोर त्याने उघड केलं, किंवा तो त्यांच्यासमोर आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाला किंवा त्यांच्यासमोर आला. तो ही थँक्ड गोन्झॅलो फॉर हिज काइंडनेस अँड रिप्रोच्ड द किंग अँड अँटोनियो फॉर देअर ट्रेचरी. आता इथं रिप्रोचचा अर्थ आहे एखाद्या वेळेस नाही इथं अर्थ. तर बघा, तर त्याने काय केलं, तर गोन्झालोला त्यानं त्याच्याबद्दल जो काही दयाळूपणा दाखवलेला होता, म्हणजे त्याच्या सगळ्या आवडत्या वस्तू गोन्झालोनो ते जहाजामध्ये ठेवून दिलेलं होतं, पाणी वगैरे असं, याबद्दल त्यानं त्याच्या दयाळूपणाबद्दल त्याला धन्यवाद दिला. आणि राजा आणि अँटोनियो यांची काय केली, तर त्यानं रिप्रोच केलं, म्हणजे त्यांची खरडपट्टी काढली किंवा त्याला दोष दिला, त्याची चांगली खरडपट्टी काढली त्या दोघांची. कशाबद्दल, तर त्यांच्या ट्रेचरीबद्दल, म्हणजे त्यांनी जो काही त्याच्याबरोबर जो विश्वासघातकीपणा केला त्याबद्दल त्या दोघांची त्यांनी काय केलं, तर त्यांची खरडपट्टी काढली. द किंग अँड द अदर कोर्टियर्स वर अशेम्ड. आता राजा आणि इतर जी काही दरबारी मंडळी होती त्यांना आपल्या स्वतःच्याच कृत्यांची लाज वाटली किंवा ते शर्मिंदा झाले. दे बेग्ड प्रॉस्पेरोज फॉरगिव्हनेस. त्यांनी काय केलं, तर प्रॉस्पेरोच्या कडनं आपल्याला माफी मिळावी, क्षमादान मिळावं म्हणून त्यांनी काय केलं, तर त्यांनी याचना करायला त्यांनी सुरुवात केली, विनवणी केली त्यांनी. आय हॅव बीन ड्युली पनिश्ड फॉर माय सिन्स क्राईड किंग अलोन्सो. आता यानंतर जो राजा होता अलोन्सो म्हणतो की मला माझ्या जी काही पापं आहेत या पापांची यथायोग्य ड्युली किंवा वेळेवर किंवा अपेक्षेनुसार अशी काही जी काही यथायोग्य जी काही शिक्षा असेल ती मला मिळायलाच हवी असं तो म्हणतो. फॉर आय हॅव लॉस्ट माय सन अँड माय किंगडम इज विदाउट अँड हिअर. तर का, तर मी माझं मुलगा पण हरवलेला आहे, गमावलेला आहे, आणि माझं राज्य सुद्धा
आता काय झालेला आहे तर विदाउट अॅन हियर, हियर या शब्दाचा अर्थ वारसा, म्हणजे माझ्या राज्याला आता वारस पण उरलेला नाहीये आणि मी माझा मुलगा सुद्धा आता काय झाला तर मी गमावून बसलेलो आहे, असं तो राजा म्हणतो. प्रोस्पेरो ड्रू बॅक अ कर्टन फ्रॉम द एंट्रन्स ऑफ हिज केव. आता प्रोस्पेरोने काय केलं तर त्या गुहेच्या प्रवेशद्वारावरती जो पडदा लावलेला होता तो त्यानं काढला. इनसाइड दे सॉ फर्डिनांड अँड मिरांडा हॅपीली प्लेइंग अ गेम ऑफ चेस. त्या गुहेमध्ये त्यांना दिसलं की फर्डिनांड आणि मिरांडा हे अगदी आनंदानं चेस खेळत आहेत. बुद्धिबळाचा जो काही खेळ आहे ते दोघंही आनंदानं खेळत बसलेले आहेत हे त्यांनी पाहिलं. हाऊ हॅपी अलोन्सो वॉज टू सी हिज लॉस्ट सन. आता आपल्या हरवलेल्या मुलाला पाहून अलोन्सो हा किती आनंदी झाला असेल, त्याला किती आनंद वाटला असेल बघा. हाऊ थ्रिल्ड ही वॉज सो टू हिअर दॅट फर्डिनांड वॉज टू मॅरी द ड्यूक ऑफ मिलान्स ब्युटिफुल डॉटर. तर आपला पुत्र फर्डिनांड, आपला मुलगा फर्डिनांड हा जो मिलानचा जो ड्यूक आहे त्याच्या सुंदर मुलीशी आपला मुलगा लग्न करणार आहे ही बातमी ज्यावेळेला त्यानं ऐकली त्यावेळेला तो किती रोमांचित झाला असेल, असं हे उद्गारवाचक वाक्य इथं केलेलं आहे. सो इट ऑल एंडेड हॅपीली. आणि या सगळ्याचा अगदी आनंदात शेवट झाला. प्रोस्पेरो assured them, आता प्रोस्पेरोनं त्यांना खात्री दिली that their ship was safely anchored and each and every sailor was safe on board. ते त्यांना खात्री दिली प्रोस्पेरोनं की तुमचं जे शिप आहे, तुमचं जे काही नाव आणलेली आहे तुम्ही, ती अगदी सुरक्षितपणे ती एका ठिकाणी ती अँकर्ड केलेली आहे, तिचं नांगर टाकलेलं आहे आणि त्याच्यावरचे जे काही खलाशी आहेत ते सगळेच्या सगळे खलाशी हे कसे आहेत तर सुरक्षित आहेत. तुमची बोट सुद्धा सुरक्षित आहे आणि त्याच्यावरचे सगळी खलाशी सुद्धा ते सुरक्षित आहेत याची त्यांना खात्री दिली त्या सगळ्यांना प्रोस्पेरोनं. ऑन द फॉलोइंग डे दे ऑल सेट सेल टू नेपल्स वेअर फर्डिनांड अँड मिरांडा वेअर टू बी मॅरिड. नंतरच्या दिवशी ते सगळे परत नेपल्सच्या दिशेने ते जहाजातून गेले आणि जिथं फर्डिनांड आणि मिरांडा यांचं काय होणार होतं तर लग्न करायचं होतं. वेविंग देम गुड बाय, एरियल प्रॉमिस देम काम सीज अँड फेवरेबल विंड्स. आता त्यांना निरोप देत असताना त्यांना हातानं वेव करत असताना, असं निरोप देत असताना, बाय करत असताना त्यांना एरियलनं त्यांना शांत असा असणाऱ्या समुद्राचं आणि त्यांना अनुकूल अशा असणाऱ्या, त्यांच्या प्रवासाला अनुकूल अशा असणाऱ्या वाऱ्याचं काय केलं तर एरियलनं वचन देऊ केलं. प्रोस्पेरो हॅड सेट हिम फ्री टू वँडर वेअर ही वुड ॲज फ्री ॲज द एअर. आता प्रोस्पेरोनं सुद्धा त्याला मुक्त केलेलं होतं. त्याला तुला जिथं हवं तिथं तू फिर, जिथं हवं तिथं भटकत राहा, भटकंती कर, यासाठी त्याला मुक्त केलं होतं. जणू हवा जशी मुक्त आहे हवेसारखं त्यानं एरियलला प्रोस्पेरोनं मुक्त करून टाकलेलं होतं. दस आफ्टर मेनी इयर्स ऑफ हार्डशिप प्रोस्पेरो वॉज बॅक इन मिलान. तर अशा प्रकारे अनेक अशी खडतर अशी वर्ष, कष्टाची किंवा कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची अशी अनेक वर्ष गेल्यानंतर प्रोस्पेरो हा पुन्हा एकदा मिलानमध्ये परत आला. वेअर हिज पीपल वेलकम हिम विथ ग्रेट लव अँड जॉय. जिथं त्याची ज्या प्रजाजन होतं त्यांनी त्याचं खूप मोठ्या आनंदानं आणि प्रेमानं स्वागत केलं. ही डिसाइडेड टू ब्रेक हिज मॅजिक स्टिक. त्यानं असं ठरवलं की आपली जादूची जी काही काठी आहे, छडी आहे, ती तोडून टाकायची. अँड गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. आणि गिव्ह अप, टू गिव्ह अप म्हणजे सोडून देणे, प्रेज आहे. तर यापुढं आपण जादूचे प्रयोग करायचे नाहीत किंवा कसलाच जादू करायची नाही हे त्यानं ठरवलं. म्हणजेच जादू करणं हे त्यानं सोडून दिलं. ही वॉज हॅपी अँड
प्लीज टू बी बॅक इन मिलान. आता मिलान या ठिकाणी परत येऊन तो आनंदी झाला होता, तो सुखावलेला होता, खूपच आनंदी झाला होता, सुखावलेला होता तो. बट ही वॉज हॅपी अबाव ऑल टू फॉरगिव्ह हिज ओल्ड एनिमीज हू हॅड रॉंग्ड हिम क्रुअली. आणि त्याला आपण इथं आलेल्याचा त्याला आनंद वाटत होता, सोबतच माझ्याशी ही लोक अत्यंत क्रूरपणे, अत्यंत अयोग्य असं त्यांनी वागलेले आहेत, या सर्व वरील सर्व शत्रूंना त्यानं माफ केलेलं होतं. आणि याचं सुद्धा त्याला खूप आनंद वाटत होता. म्हणजे आपल्या शत्रूला माफ करण्यामध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. इवन दो दे हॅड बीन ॲट हिज मर्सी ही डिड नॉट टेक रिवेंज ऑन देम. अगदी बघा, ते त्याच्या दयेवरतीच ते तिथं आलेले होते, ते सर्वजण त्याच्या दयेवरतीच ते त्यांचं जीवन जगत होते, किंवा ते त्यांच्या दयाचना करत असले तरी सुद्धा त्यानं त्यांच्यावरती काय केलं नव्हतं, तर डिड नॉट टेक रिवेंज ऑन देम. रिवेंज म्हणजे बदला घेणं. तर त्यानं त्यांच्यावरती अजिबात बदला घेतला नाही, त्यांनी त्यांच्यावरती सूड उगवला नाही. बट व्हेरी नोबली फॉरगिव्ह देम. तर अत्यंत नोबली म्हणजे उदारपणे त्यानं काय केलं, तर त्यांना माफ करून टाकलं. तर मित्रांनो, अत्यंत सुंदर सुरेख असा हा पाठ आहे. आणि ही सुखांतिका आहे, म्हणजे हा पाठ याचा एक कॉमिक एंड झालेला आहे. अत्यंत छान सुंदर सुरेख असा ही स्टोरी आहे. आणि या स्टोरीचा शेवट सुद्धा हा काय झालेला आहे, तर आनंदानं झालेला आहे, याचा हॅपी असा एंड झालेला आहे. तर तुम्हाला मी हा जो काही पाठ आपल्यासमोर सादर केला, माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडला असेल. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओच्या खाली असणारं जे काही लाल सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते बटन दाबा. म्हणजे माझ्या जेही काही व्हिडिओज असतील ते सगळे आपल्या यूट्यूबच्या होम पेजवरती येतील. आणि नंतर बेलचं जे आयकन असतं ते आयकन त्याच्यावरती सुद्धा हिट करा. ते बेलचं चिन्ह आलं की तेही दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यासमोर येईल. तर माझा हा व्हिडिओ आपण अगदी संपूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो. याचा पहिला पार्ट मी अपलोड केलेला आहे, तो जर तुम्ही पाहिलेला नसाल तर नक्की पहा. परत एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. मी इथंच थांबतो.